जो है ना कोई नहीं है आंटी लोग थोड़ा इधर जिला पडलं संदर्भामध्ये माहिती सांगा, कशा संदर्भामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाचं सक्सेस काय आहे या संदर्भामध्ये आपण आज जे आहे 8 ऑगस्ट, आज आमची जी संस्था आहे सहारा मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी याचा आज वर्धापन दिवस होता। त्याच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता। या सहारा मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी मागील 20 वर्षापासून बचत गट संदर्भात काम करतो। आमचा आज पूर्ण 20 वर्ष कंप्लीट झालं जे आम्ही बचत गटसोबत काम करतो। तर याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ही योजना जी आहे नाबार्डची आहे। नाबार्डमध्ये सहाराचं सिलेक्शन झालं होता आणि नाबार्डच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन महिलांची बैठक घ्यायची आणि त्यांना नाबार्ड आणि भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँकेची माहिती द्यायची आणि मग नाबार्डच्या नियमानुसार त्यांचे बचत गट तयार करायचे आणि त्याला बँकेला जोडायचे। 2007मध्ये बँकेचा नियम होता का जितकी बचत तितका कर्ज। त्यावेळेस 11 लोकांचा जो बचत तयार व्हायचा त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे 5,500 रुपये जमा व्हायचे आणि आपली स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती त्यावेळेस त्यांनी त्यांना 5,500 रुपये कर्ज द्यायचा। तर ते कर्ज घेऊन आम्ही त्या महिलांना त्यांच्या वाटेला जवळपास 700-700 रुपये यायचे, ग्रामीण भागाला पण आणि शहरी भागाला। तर आम्ही ते 700-700 रुपये त्यांना द्यायचे आणि त्यांना त्याच्या माध्यमातूनच व्यवसायाला आम्ही लावले। असे बचत गट आज पण कार्यरत आहेत तर ज्यांनी 700 रुपयामधून जे व्यवसाय करून घेतलेला आहे ते आज एक होलसेलर म्हणून उपलब्ध होलसेलर झाले। म्हणजे त्यांच्याकडे जे महिला होत्या जे म्हणजे पापड आणि कुरडईचा व्यवसाय केला, त्याच्यानंतर आचार हे विकले, त्याच्यानंतर शाळेजवळ टोपली घेऊन बसल्या त्या 700मध्ये, त्याच्या माध्यमातून त्यांना नंतर मग एक छोटीशी टपरी टाकली। टपरीच्या माध्यमातून मग वरती जाऊन ते लोक म्हणजे सर्वजण कामाला लागलेले आहेत। त्यावेळेस म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये नाबार्ड आणि शहरी ग्रामीण भाग मिळून फक्त 45 बचत गट तयार करते आणि त्यांना जास्त करून म्हणजे बँकेतर्फे इतकं कर्ज नव्हतंच। मौलाना आझाद कॉर्पोरेशन फायनान्सने बचत गटाला सर्वात प्रथम कर्ज दिलं होतं आणि सर्वात जास्त कर्ज सहाराच्या माध्यमातून महिलांना 11 लाख रुपये भेटले। 11 लाख रुपये भेटल्यानंतर त्यांनी म्हणजे मौलाना आझाद कॉर्पोरेशन फायनान्सची तर आपल्यासुद्धा माहिती असेल की लोक त्यांचे पैसे परत करतच नाही, एकदा घेतले का माफ म्हणून सोडून देतात। पण या महिला बचत गटांनी त्यांची एकूण एक रिकव्हरी केली होती, 11 लाख रुपये त्यांना परत केले होते। ती रिकव्हरी बघून महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मौलाना आझाद कॉर्पोरेशन फायनान्सने आम्हाला 2009मध्ये मौलाना आझाद अवॉर्डनी सन्मानित केले अशोकराव चव्हाणजी। त्याच्यानंतर हा कार्यक्रम वाढत गेला, बँकेच्या मार्फत ही योजना चालूच आहे। समाज कल्याणच्या द्वारे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे जे बचत गट आम्ही तयार करतो, म्हणजे जे बचत गट त्या खात्यामध्ये बसतात त्यांना त्या खात्यात बसून आम्ही त्यांना त्याचा लाभ करून देतो। म्हणजे महिला बचत गटांना अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे बचत गटांना मिनी ट्रॅक्टर भेटले 62 आपल्यावर। ते 62 बचत गट काही लोकांनी लीडरच्या नादमध्ये येऊन ते म्हणजे घरात समोर ठेवायला जागा नाही त्यांनी तिथून टाकले, पण ग्रामीण भागाचे जे बचत गटांचे ट्रॅक्टर होते ते आम्ही साखर कारखान्यामध्ये लावले, तर त्यांना त्याचे 23,000 रुपये महिना त्यावेळेस उपलब्ध झाले। आणि हे करताच म्हणजे संस्था पण पुढे गेली आणि लोक इतके जुळले का म्हणजे मागं येण्याचं झालंच नाही का आपण कधी मागे वळून आम्ही पाहिलंच नाही का आपण किती पुढे निघून गेलो। आणि ज्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये किती बचत गट आपण 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास आमच्याकडे म्हणजे पहिले मी जे मुस्लिम बचत गट पण तयार केले होते, पण जे व्याजाचा जो मुद्दा होता पहिले व्याजाचा नको म्हणजे मुस्लिम समाजामध्ये व्याज हराम, तर लोक याच्यामध्ये खूप जोडले गेले होते। 1000-1500 मुस्लिम बचत गट तयार झाले आणि एकदम बंद झाले। मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक समाजामध्ये काम केलं आणि आज जवळपास माझ्याकडे 1000पर्यंत बचत गट झालेले आहेत, नाबार्ड आणि ग्रामीण भागाचे शहरी भागाचे मिळून। याच्यामध्ये सर्व धर्मांचे बचत गट
गट आहे. असं कोणताही समाज नाही जे बचत गटाला जोडलेलं नाही आहे. फक्त एक शीख समाजाचं मी बचत गट तयार केलं होतं, पण त्या 3-4 त्याच्यामध्ये असे बचत गट झालते तर त्यांनी बँकेचं कर्ज घ्यायचं आणि बाहेर त्याला 15% द्यायचं, म्हणजे ते महिलांना देत नव्हते म्हणून मी ते बंद करून टाकले. आणि दुसरं भवरी समाज आमच्यापासून ते आम्ही त्यांना जोडलं नाही. दुसरं जैन, सोनार, लोहार, कुंभार, दलित, मुसलमान सगळे याच्यामध्ये आणि सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे. जे महिला आज 700 रुपये घेत होते आज त्याच महिलांना आम्ही 10-10 लाख रुपये देतो. आज 10-10 लाख रुपये. आणि आज जे निडको कॉर्पोरेशनचे जे सर आले होते, सहाराचं सिलेक्शन निडको भारत सरकार स्टार्टअप इंडियामध्ये झालं, त्याच्या माध्यमातून आम्ही एका महिलेला 50 लाख रुपयेपर्यंत कर्ज देऊ शकतो आणि 50% त्याची सबसिडी देऊ शकतो. तर हे गटाच्या माध्यमातून हे महिला पुढे आलेल्या आहेत आणि आज ते स्वतः म्हणजे ते इंडिपेंडंट झालेत. ते स्वतःचे कारोबार, स्वतःचे निर्णय सगळे ते स्वतः करून राहिले. आज त्यांना कोणाची गरज नाही आहे. म्हणजे ते जे सुशिक्षित होते ते तर पुढे गेले, पण ते अनाडी अनपढ होते त्याही व्यवसायाच्या माध्यमातून पुष्कळ पुढे गेले.